नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते। मित्रांनो, सध्याचे जे दिवस चालले आहेत ना ते आता जर बघशाल तर मग दसऱ्याच्या अगोदरचेच म्हणजेच घटस्थापना जी होता आणि घटस्थापनेच्या पुढचे दिवस हे जर तुम्ही कोकणात बघशाल ना तर अगदी पारंपरिक दसरो काय असताना तो तुमका हय बघूक मिळेल। म्हणजेच घटस्थापना आणि त्याचे पारंपरिक काय रीतिरिवाज आहेत, प्रत्येक ठिकाणी रीती वेगळी, संस्कृती वेगळी, सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात हां। आणि हे आपल्या टप्प्याटप्प्यावरती बघू मिळतात। तर तसंच असा की आज आपण ज्या गोष्टी बघणार आहोत त्याच्यात गण गवळण हे भाग असणार, म्हणजेच वगनाट्य, गणनाट्य। तर मग सध्या आपण मंदिरात असतो आणि आमच्या आईसर ह्योच कार्यक्रम होता। ह्यो कसं होता ना तो बघूया। तर कसं असतं की ह्या कार्यक्रमात एकतर असतात गवळण सुरुवातीक हां, आणि जेव्हा सुरुवातीक गवळण असतात नील भेटलो माका आज कार्यक्रमात असणारा कार्यक्रम गाजवणारा बहुतेक ऑन फायर असणारा तो सरळ असा वाटता, ज्याप्रमाणे हा तो होय ना कार्यक्रमात ना हां तो कॅरेक्टर घेणार तो। तर मग हे सगळी नाट्य असतात। आता ही नाट्य काय प्रकारची असतात ती बघूया। सोबतच कसा की दुसरी माळ, तर मग ही बघूया कशी आहे ती आणि यांचे कॅरेक्टर कसे आहेत ना ते मग पुढे आपण बघूया। होप सो प्रयत्न जर तुमका आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील। आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असतात तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा। चला मित्रांनो, ह्या कार्यक्रमांची मजा घेऊया। पाचवी माळ बोलतो 5 दिवस। या 5 दिवसात जो बऱ्याच गोष्टी म्हणजे जे बोलते ना की असे चमत्काराच्या गोष्टी, कारण आदिशक्ती आदी माया जे आपण बोललो जातो त्याचे ही रूप आपल्या गावचं ग्रामदैवत श्री आई पावनाई देवी। तर मग आईची जी म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी असता की ते आपण आपल्या शब्दात ते मांडूच शकत नाही। आदिशक्तीने आत्तापर्यंत ह्या पृथ्वी तलावरती
जे सगळ्यांचं रक्षण केलं, तर ह्या 9 दिवसात आपल्याक त्यांची जागोजागी पदोपदी काही ना काही गोष्टींची अनुभूती मिळतात. तर आज असा 5वा दिवस म्हणजेच 5वी माळ. तर 5वी माळ आपल्यासाठी असं की जे आपण वगनाट्य गणनाट्य बघितलं ना, तर मग ते 5व्या दिवशी पुन्हा असं. तसंच अजून 4 दिवस बाकी असत. पुढे बघयान काय आता. वाहू दे जरा गणगवळण
Thank you.
मथुरे बाजार जायचं, मथुरे बाजार जायचं, पण काय करायचं बरं? आता काळोख झाला. तेव्हा उद्या सकाळी मला मथुरे बाजारी जायचंच आहे. फार कंटाळले बाई घरात बसून बसून. तेव्हा काय करावं? मला काही तेवढी तिकडची काहीच माहिती नाही. तेव्हा सर्वप्रथम माझी आत्याबाई, तिला आपण आवाज देऊन बघूया. अगे आत्याबाई, अगे आत्याबाई, अगं राहिलीच नाही कुठं? कशाला कोकल केस कशाला कोकल केस? अगं काय सांगू काय झालं? काय आंघोळीला बसले होते, मग तशी तसे ते उठावून आले. आपण कशाला अगं माझ्या मनाची नाही, उद्या मथुरे बाजार जाण्याचा विचार येतोय. काय म्हणते? हो, तुला काही तिकडची माहिती आहे का? मला काही माहिती नाही तिकडची. मग काय करायचं? काय बरं करायचं? काय करायचं? मग आपली मावशीबाई आहे ना, हा, तिला बोलून घ्या. तिला माहिती आहे तिकडची माहिती मग पुढेची. चालेल, मग तिच्या घरी जाऊया, तिला आवाज देऊया. चालेल, तिच्याकडे जाऊन तिला बोलून घ्या. चल मग नुसती कोकल द्या. हे बघ, आणि तुझं ए मावशी, अगे मावशी बाई, काय ग? अगं राहिलीस कुठं? कशाला बोलत काय? अगं तुम्ही धबधब्यावरती आंघोळ करायला गेले आहे का? धबधब्यावरती गेली आहे? हो, आंघोळ करून येते धबधब्यावरून. अगं झालं असेल तर बाहेर ये. अरे हा, जरा साडी नेसून येते. कशी येऊ बघ? नेसूनच ये. धबधब्यावर आंघोळ करून आले ते नमस्कार करतो. साडी कोण दागिनेच भरपूर आणून थोडी कशी आहे? तू काय आता म्हातारीच आहे आणि तू करणी काय म्हणते? माझ्या मनात उद्या मथुरे बाजार जाण्याचा विचार येतोय. होय का? मग तू येणार ना आमच्यासोबत? जाऊया आपण. तिथला रस्ता आम्हाला काही माहिती नाहीये. आम्हाला सर्व माहिती आहे. हो, आम्हाला रस्ता दाखवायचा आहे. माझी सापडली आहे ना. हो, आता मी कशी तरी आले गुंडून ते जायचं आपल्याला. आज नाही चालेल ना. बरं बरं, मग बाजारला जाताना काय काय घ्यायचं? मी ताक घेतलाय. आता भात कापणी चालू आहे ना, त्यासाठी ताक घेतलाय. आता बाई मी काय घेते? लोणी घेते ना. शेंगा लोणी आवडतो. बाई दही घेते. चालेल, चला तर मग. बघा, उद्या सकाळी जायचंय आणि एवढे नट्टापट्ट्या करून दागदागिने हात देऊ नका. हा, आणि तुझ्या नातीला पण येताना आपल्यासाठी घेऊन ये. हो, बाजार बघायचा आहे. मग चला आता. चला चला जाऊ.
सौंगडी गामजी यांच्यावर सोपवणार तोंडाने म्हणणार पण ही सारी कामगिरी मी लेखवर सोपवणार आहे. पहिला त्याला हाक मारू गामजी हो सुदामजी तो नक्कीच कुठेतरी गाईच्या मागे असणार. कारण तानाजीच्या गाई इकडे आणि दरोड्याच्या गाई तिकडे होते म्हणून राखण्याची खूप पंचायत होते. परत एकदा त्याला हाक मारू सुदामजी काय सांगू ते तानाचे मशी आता दरोड्यात घेऊन येत होता. ह्या भाताचं गोळो करून टाकते त्या भाताचं निकाल करून टाकले पण काय आता जेव्हा आपल्या हात मारल्या ना तर बघूया काय म्हणतात. तेव्हा नमस्कार बोलतो काय काम काढलं. अरे आज एवढं मसुरेला जाते त्यांचा मार्ग रोखायचा आहे. कारण आपलं गोकुळातलं देश मसुरेत जात आहे त्या लोकांच्या सैनिकांच्या देत आहे. म्हणून ही सारी कामे तुझ्यावर सोपवतोय. माझ्यावर आणि मी एकटो जाऊन काय करू. तुला हवा तो सौकडी दे. ठीक आहे जेव्हा तू चांगल्याप्रमाणे करतोय. ठीक आहे जेव्हा सांगितल्याप्रमाणे आपल्या कामगिरी पूर्ण करून घरी पण माझ्याकडे एक फोन हा ए जाऊया ए वाक्य अरे काय लावलास एकटा अरे लवकर येवा तुझं होऊन दे. अरे एवढा काय केला तू आता अरे याला मी पावसाच्या दिवसात टिका करवा त्याला आम्ही नाही जाणी लवकर जाऊचा लागत ऐका जेवण चांगल्याप्रमाणे आपल्या कुटुंबा अरे थोडा सत्तर डोळ्याचा तुकावर ना मार नाकावर ना मार कुटुंब ठेव जाऊ दे हाय थोडा सत्तर डोळे काढूचा असा आणि त्याच्यामुळे प्रथमृत्ती व्यवसाय थोडा गवळणी होऊन आपल्या माहीत झाला झोपली जेवण दुधू आपल्याला त्याच्या दुधू कसं वाटला बघा त्याच्या पाठून आणि त्याला आपण जाऊच्या आधी देवीचं नामस्मरण करूया.
काढून ठेवायला अचानक आली नाही. बरं आता घातल्यासारखे पदरा लपून घे. हा तर चला मग आता बाजार मोठा लवकर ताटा. नाही का बाई, आम्ही कशाला इकडे इकडे बघतोय. ही राधा पुढची बघेल आता जर पोळी ना बघा दिवसाने चाललंय वाटे चोर लपवणे येतील तेव्हा इकडे पाहू नका. अरे या काय कुत्र्याच्या ढेंगारे आणि ही बरी दिसता. नातीकडे लक्ष देत ना बाई. काय ग काहीतरी डोक्यावर पडलं पाहिजे चिंचेचं पान पडलं ते तेवढं जोरात लागले मला. पानच तेवढं मोठं असतं. त्यानं उचलणार पण नाही ना तेवढं पान ते. अरे माझ्या स्वामीसाठी पडलं ना हो का? अगं अशी घाटी जरा. काय झालं अगं? इथे चिंचेचं पडलं, तुझ्या आवळ्याचं पडलं, पान सेमच. मला इकडे तिकडे कुठे बघत राहू नका. आपल्या वाटेजवळ बघत चला. तुम्ही तुम्ही कोण? आम्ही
आम्ही कृष्णदेवाचे सवंगडी असे किती जण म्हणा निघाला दिसत आहे. आम्ही चार झाले आहोत. ते काही असू द्या. वाटण्या कशात राहत्या? अगं, तू काय बोलत बसतेस? आमचा मार्ग मोकळा करा म्हणून सांग आणि चालायला घे. आमचे मार्ग तू बाजूला व्हा. मार्ग बंद असा. उगाच मार खाऊन मरशाल. मेला तरी जा. होय काय? थांबा. मार्ग बंद आहे म्हणजे काय? बाराही बारा तेवढं दिवस आम्ही या रस्त्याने हे जाणार. जायचं बसून. आता या रस्त्यात खड्डे पडले हो. ही चला चला खड्डे किती पडले हो. आता एक तिकट नोकरी द्यायची 100 रुपये. त्याशिवाय जाब देणार नाही. बरं, असं करा आम्ही बाजारला जाऊन घरगुती विक्री करून येतो. काय सांगू नको. पहिली कट्ट किती आणि पुढे हो काम केलं चाला. साथ दिला चला. आपलं पोट बरी भारी घेऊन. अहो, काय बोलत बसतेस? आमचा मार्ग मोकळा करा. देता ना हे आमच्या बाजाराला जायचं आहे आता. बाजूला व्हा. काय सांगू नको. मावशी, आता एक दिवस ऐकणार नाही का? आणि रात्री पैसे देऊन घ्या. पैसे दिले पाहिजे. ऐका. कुणाचा तू कोण मेला? तुम्ही त्या देवाला बोलवा. मोटर लावली आम्ही करते का सर? आता हे समजून काय ऐकत नाही. मग याला आधी मात्र आपल्याला दिलं पाहिजे. होय गुण चालता
अजून हात पण कापला नाही, पेन करून घालीत तर झाला. तू भाताची टेन्शन घेऊ नको. पैसे दे. हे असं ऐकलं नाही. नाही ना. बरं बाबांनो, तुमचं काय म्हणणं आहे ते तरी सांगा. तुम्ही अरे जागेवर बसा जावा. आम्ही काम चालतो. बरं पण इथे बसून आम्ही काय करू? तुका झाड देखवतोय तरी चला. झाडच देतो हा. हा देखवतोय. तू काय टेन्शन घेऊ नको. अरे तिकडे आम्ही येतो खरं, पण आम्ही करायचं नाही बसून. तरी बसून राहायचा. आम्ही कुठलं देवा घेऊन येतो चला. हा मग असं सांग ना काय ते. होय होय. चला. हे काय झाड दिसतं का गं रे? जाऊ जा. या बघ, हा वडाचं झाड हा. वडाचं झाड हा? कोणी शिकवलंय तुका? वडा. त्याला काही एरंडाचं झाड का? अगं एवढा हे मोठा बघ. बघ. हा वाड्याचा म्हणतोय, तो एरंडाचा म्हणतोय. अरे मेल्यानो, लिंबगडाचं झाड आहे ते लिंबगडाचं. ते असू दे. आहे ना झाड? पण झाडाची सावली काही परीक्षा आहे का तुम्हाला? लिंबगडाची सावली. हो. बघण्यापैकी घुसून मारत राहावा. अरे बसा. ऐका माझा काय सांगतो ते बसूया आपण. चल, चल. चल, चल. तू आमंत्रण घेऊ नको. होय बस. होय. होय बस. आत्याबाई, बसा, बसा. अगं सरळ बस गं बाई. बस माझी. रबरा बिबरा पडायचा. होय. बरं, अजून आमका बा खाली गेलं. नाही मला वय नाही जास्त. तू बस, तू बस. तुला काय वेगळा माझं देतो वय हा? काय आहे तुम्हाला बसायला सांगितलं. मागच्या वेळेस सांगायचं नाही. मेरे ढोकरा घेतलं. मला बसतोय हा. अरे मावशी, तू अशी कशा पडतो? अरे, माझे पाय दुडत नाही. बसायची पद्धत झाली. पण माझे पाय दुडत हवे ना. पाय दुखलं, मागच्या वेळेस तुझं पाय दुखलं, हात दुखले झाले. ए, देखव रे. हे इकडे दाखव. देखव, परत देखव. काय नाही करतो रे, थांब, थांब. बाई नवीन स्किन. चल चल मरू बस पाय तुला दुसरा देवता लागत नाही. या बघ त्या बसला. आमच्या आम्ही बसताना बोलत तुझा घेऊन येतो कुठला उशीर काय पण चला, आम्ही कोण लागतो? हा. जातो ती परत दात घालून कोण होतं? चल, चल, चला रे. बाई, हो. आता ते गेले, आपण दुसरा मार्ग बदलून जाऊया. चल. ठीक आहे. आता आपण मधुरेचा मार्ग बदलून यमुनेच्या कडेने जाऊया. यमुनेच्या कडेने
पिन लावलेली आहे. काय ती झाडावीत नास हो तुला सांगितलेली कामगिरी परिपूर्ण झाली नाही. होय हो देवा. तेव्हा गौरवी कुठे एका झाडाकडे बसून ठेवला. भेट द्या. चला देखवले नाही. चल चल चल. आतापेक्षा जास्त होत रे. आपला बेटा थाट वय बघा
मोठं फोटो छोटो फोटो त्याच्यापेक्षा छोटो फोटो आणि बसून ठेवलेला हो देवा काय देवा हो देवा बरं वाटतं ज्यावे लंगार यांना परत काय माहिती नाही. अगं ते काही असू नये. मगाशी तिघे जण होते आणि आता हा चौथा कोण? नव्हता कोण अरे आमचा कृष्णदेव आमचे कृष्णदेव हा तुझा कृष्णदेव हो काय आम्ही नाही ओळखत. तुम्ही नाही ओळखत तेव्हा तुमचं ओळखत नाही होय देवा चला नमस्कार. देवा तुमची आमची ओळख पडली पण आता तरी आमचा मार्ग मोकळा करा. तुमची ओळख जमली आमच्या गावात आम्ही मेला करून गेलो आम्ही मार करून गेलो डोळ्यात गेलो
नको मारू रे काना पिचकारी सारी रंगानं भिजल माझी